कंट्रोल. संध्याकाळी 4 वाजलेले. आता डीमार्ट वगैरे फिरून आलो. भरपूर उशीर झालेला आहे. तर व्हिडिओ बनवायचा काही आज प्लॅन नव्हता, पण अचानक भयानक असा ठरलेला प्लॅन. आणि जाणार आहोत आम्ही आज कासारे डॅमला. आपल्यासोबत आहे रवींद्र आहे, तोंड लपवणारा शुभम आणि सुशील. तर चला मित्रांनो, आज खूप बराच विषय झालेला आहे, तर जास्त वेळ नाही घालवता. व्ह्यू पॉईंट आहे बरं का. आम्ही इकडून शिल्लकचं आणलं आहे शुभ्यानं. त्या शुभ्यामुळे ते गेला पडून, तेव्हा तुम्हाला दाखवतो. व्ह्यू पॉईंट त्या साईडनं आहे. आम्ही या पोरानं आम्हाला शिल्लकचं पुढं आणलं आणि त्यामुळं आम्हाला शिल्लकचा फेरा पडला. आता परत जावं लागेल त्या रोडनं यार. पुन्हा 3-4 किलोमीटर तो वापस जाच लागेल. गौर से देखिए इस इंसान को, मुँह तो छुपाता है. हेल्मेट काढ. याच्यामुळं पेट्रोलचे भाव याच्यामुळेच वाढायला लागले, पाहून घ्या. नाही इतना जी वाटतं. पोरं इकडून आलते भाई. फायनली मित्रांनो, आपण पोहोचलेलो आहोत कासाराई डॅमवर. हा बघू शकता माझ्या मागे आहे संपूर्ण डॅम. तसा काही एवढा पाहिजे असा खूप मोठा असा डॅम नाही आहे. आमच्या सोबतचे दोघं जणं, आम्ही दोघं इकडं आलेलो आहे. सोबतचे दोघं जणं तिकडे गाडी पार्क करण्यासाठी गेलेलं आहे. आज वीकेंड असल्याने खूप गर्दी या ठिकाणी आहे. खूप पब्लिक या ठिकाणी, पर्यटक या ठिकाणी फिरण्यासाठी येत असतात. तुम्हाला एक चांगल्या प्रकारे विकेंडमध्ये एन्जॉय करण्यासाठी काही पिकनिकसाठी काही ठिकाण पाहिजे असेल तर हे एकदम बेस्ट असं ठिकाण आहे कासारसाई डॅम. पुण्यातून म्हटल्यापेक्षा आम्ही हिंजवाडीतून आलो, तर हिंजवडीपासून 10 किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे. आम्हाला तसं काही माहिती नव्हतं, आम्ही पहिल्यांदाच आलेलो आहे. मी आलेलो नव्हतं, माझ्यासोबतचे कोणी आलेले नव्हते, तर गुगल मॅपच्या सहाय्याने आम्ही या ठिकाणी पोहोचलो. चांगलं ठिकाण आहे. मी रोहित वाकतकर पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून आणि सहर्ष स्वागत करतो. डॅमच्या गर्दीमध्ये हरवलेले 2 मित्र, त्यातला एक सापडलेला आहे आणि अजूनही ज्यांनी आम्हाला फिरवलं तो अजूनसुद्धा हरवलेला आहे. त्यांचा तपास सुरू आहे, अजून बघावं लागेल कुठे इथं. फेस रिव्हील हाच होता तो, घ्या पाहून. यानं आम्हाला फिरवलं, हाच हरवला होता. शेवटी सापडलेला आहे. तर चला आता आपण बोटिंग करायला जाऊ. आता जाणार आहे बोटिंग करायला. आत्ताच बुकिंग करून आलो. 40 मिनिटं वेटिंग आहे, अजून भरपूर रांग लागलेली. तर तोपर्यंत म्हटलं काही थोडंफार खाऊन घेऊ. या ठिकाणी बघा उंट सवारी आहे का फोटो काढायचं काय माहिती. घोड्यावर पण आहे. तर बऱ्याचशा अशा स्पोर्ट ॲक्टिव्हिटीज, वॉटर ॲक्टिव्हिटीज या ठिकाणी आहेत.
₹20 आईस्क्रीम घेतली आहे. काय हरकत इथं काही म्हणजे असं यांनी जास्त महाग येतं कुत्रा परंपरेनुसार. फालतूचं कंटेंट आपल्या याच्यात आलेलं आहे, इग्नोर करा. जिवंत माणूस आमचं बोल अजून मी गोड से देखिए आदमी को वड़ा पाव खाता हुआ है आदमी. याला फ्रीमध्ये दिलेला आहे हा वडापाव, फ्रीमध्ये भेटलेला आहे याला. 3 आईस्क्रीम 1 वडापाव फ्री. आता बोटिंग करण्यासाठी मित्रांनो आम्ही तयार होते. लाईफ जॅकेट सगळेजण स्पार्टन्स तयार. ही पायडलवाली बोट असणार आहे. तर बोट कुठे आहे आपल्या आली नाही का? नाही सांगितलं तरी काय व्ह्यू आहे पाय ना. पाणी सोडून टाकतील. हा आलं ना फिटर जाऊ का जाणं. काय ना रोहित इकडे सुशील टाकलेलं आहे. हे ड्रॅगन आपला असणार आहे. तर हा असणार आहे आपला ड्रॅगन. आणि यामध्ये करणार आहोत आपण बोटिंग. बसलेलो आहे बोटमध्ये आणि आम्हाला बोट चालवण्यासाठी 2 चालक त्यांनी दिलेले आहेत, सुशील आणि शुभम. तर सध्या वाहन चालवण्याचा कॉन्ट्रॅक्ट आम्ही त्यांना दिलेला आहे. कमान 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 गाईज. मोटरवाले लाजले पाहिजे आपल्याला. हा मोटरवाल्यांचा स्पीड सुद्धा कमी पडला पाहिजे. याला दाखवू आपण स्पीड नंतर. बाय द वे देणार होते ड्रॅगन पण दिली साधीच बस. पण ठीक आहे, ड्रॅगन पंक्चर झाली असल्यामुळे आम्हाला काही मिळू शकली नाही ती. त्या पोराला चालायला जीवार येतं पण आज याला पॅन्डल मारण्याचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे. त्यामुळे भाई वापस जाना है तो पैंडल तो मारना पड़ेंगे. हाँ तो हम चेंज कर लेंगे ना थोड़ा आगे. तो लेके चलो डायलॉग मारना मेरी. अगर स्टेशन पे वापस जाना है मेरा भाई तो पैडल तो मारना पड़ेगा ना मेरी जान. हाँ मेरी जान. ते आहे काय म्हणतात त्याला, काय म्हणतात रे. चला आता बोटीचा कंट्रोल आमच्या हातात आलेले. पैडल आम्हाला मारायला लागतात ते. श्वास फुललेला आहे. काही नाही रे, आताची सुरुवात झालेली आहे. आम्ही तो पण सुरुवात आहे. तर चला गाईज, खतरनाक मजा वाट होती मला. पाय दुखतात राहायच्या इकडे दूर. माझ्या फोटो काढून जास्त लांब जाऊ नका बरं का बोट घेऊन. केसच बिघडलं एवढ्याच पाय दुखायला लागले. देन ब्रो जास्त तर मारा रे. व्हॉट डू थिंक अबाउट पॅन्डल. तिथं पाय थांबले, तिथं तुम्ही थांबले. जेवढं लांब जाता तेवढं परत पण जावं लागतं. तू जा चालेगा. बसंतीची लाईफ जगत असतो त्या. कुठं रे कंट्रोल अबे. हा कुठं इकडंच टर्न घ्यायचं. टर्न बस बस. हा बस बस बस. तर त्या साईडला येतं हँडलला नाही अपोजिट आहे. बर काय विषय नाही. अरे हे हँडल एकीकडून नको धरू. घरी 20 मिनिटं 12 मिनिटं पूर्ण एन्जॉय करायचं. जितना पैसाठी आहे मजा होत नाही. अरे पाय दुखायला लागले रे भाई. आदमी भेजो गाडी चलाने को. कसं वाटतंय बात. हां आय हॅव नो वर्ड टू एक्सप्लेन दिस सिच्युएशन. इट्स रिअली हार्ड वर्क. चौघं जण आहे. ठीक आहे ड्रायव्हर बदलता येतात. 2 जणांवर शक्य. कठीण.
तिथं चालू आहे तिथं लाईक लय पाय दुखतात भाऊ, लय पाय दुखतात. मजा वाटते अशी लांबून पाहिल्या पण. त्या पण तर मित्रांनो इथे बऱ्याचशा अशा स्पोर्ट ॲक्टिव्हिटीसुद्धा होत असतात, जसं की बोटिंग वगैरे. 2 टाईपच्या या ठिकाणी बोट्स आहेत. एक तुम्ही पायडलवालेसुद्धा घेऊ शकता आणि दुसरं म्हणजे मोटरवाले जे आहेत त्यासुद्धा तुम्हाला मिळतात. तर आम्ही जी घेतली आहे ती पायडलवाली आहे आणि याचे जे रेट आहेत 4 जणांसाठी 300 रुपये. 300 रुपयामध्ये 4 जणांमध्ये ही बोट मिळते. स्वयंचलित आपल्याला चालवावं लागते आणि बोटचे जे आहे ते 100 रुपये पर पर्सन मोटर रेट. चांगला विकेंड एन्जॉय करण्यासाठी तुम्हाला खूप छान असं एक ठिकाण. बाजूला असं सह्याद्रीची डोंगर रांग. बहुत टर्न घ्या, थांबा हो. अरे थांबे खाली पुढे का हे नाही थोडं हा चालणार रे. स्माईल मागून अनाउन्समेंट करायला लागले. 20 मिनिटाचा टाइम आहे, 15 मिनिटं आले. 15 मिनिटाच्या आतच शिट्ट्या मारून बोलवायला लागले. लंबा जा रहे हम, जाते टाइम में वापस लाएंगे हमको. त्याचं ऐकत बसलं आपले पैसे भेट जायचे. पूरा पैसा वसूल करणे का इधर राहणे का तो. पाय दुखायला लागले तरीही आम्ही पैडल मारणार. पैसा वसूल झालाच पाहिजे ना. हे मेरी जान, तो पैसा वसूल करना पडेगा ना मेरा भाई. मित्रांनो कसा होता अनुभव? खूप छान. स्पार्टन्स बॅक साठी आणि एन्जॉय करण्यासाठी उत्कृष्ट अशी सोय या ठिकाणी आहे. थोडं समोर आल्यानंतर आपल्याला एक रिओ हॉटेल लागेल. त्या ठिकाणी कॅम्पिंगची सुद्धा सोय केलेली आहे. बघा या ठिकाणी बरेचसे कॉटेजेस आहेत. काही लोक इथं बघू शकता. फ्लाईंग डिनरची सुविधा या ठिकाणी बघा किती वरती आहे. तेवढं वरती नेऊन आपल्याला डिनर करायला देतात. फ्लाईंग डिनरची सुद्धा सुविधा या ठिकाणी आहे. बघू शकता मित्रांनो, ते आहे स्काय डायनिंग. वरती लोक जेवण करताय हवेमध्ये. जाम फाटी राव. तर 6 कोर्स मील भेटत आहे. 6 कोर्स मील. हां ओके. मग ते खाली जेवता येत नाही का आपल्याला? हां बरं. वरती जाऊन जेवायची गरज काय मी म्हणतो. माहोल राहतो. आता वरती जाऊ एवढं वर काय पोळी भाजी पडली खाली तर मग लोक वरती ना खालचे. मग कोणाच्या अंगावर पडू शकते काय गरज नाही ना. काय म्हणणं याच्यावर बंद केलं पाहिजे कसं आहे? नाही मी करणार किंवा फॅमिली. अरे यार. संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अजूनसुद्धा बऱ्याच जणांनी सबस्क्राईब केलेलं नाही. काय म्हणतो शुभम? सबस्क्राईब सांगणं करायला. सबस्क्राईब असं असतं रे.